अजित पवारांचे सख्खे बंधू श्रीनिवास पाटील यांनीच आता अजित पवारांच्या विरोधामध्ये प्रचार करायला सुरुवात केली आहे। शरद पवारांचं मूळ गाव असलेल्या काटेवाडीपासून श्रीनिवास पवारांनी प्रचार सुरू केला। वयस्कर लोकांची किंमत न करणं हे आपल्याला पटत नाही असं सांगत श्रीनिवास पवारांनी सुप्रिया सुळेंना जाहीर पाठिंबा दिला। श्रीनिवास पवारांच्या पत्नी शर्मिला पवार यांनीही अजित पवारांच्या विरोधात प्रचार सुरू केला। शरद पवारांमुळेच बारामतीची ओळख असल्याचं शर्मिला पवार म्हणाल्या। तेव्हा सख्ख्या भावाच्याच विरोधात आता श्रीनिवास पवार हे उतरलेले आहेत। अजित पवारांच्या विरोधात त्यांनी काटेवाडीतून प्रचार करायला सुरुवात केलेली आहे आणि त्यांनी अजित पवारांवर देखील टीका केलेली आहे। त्यामुळे आता शरद पवारांना एकटं सोडणं चुकीचं असल्याचं श्रीनिवास पवारांचं म्हणणं आहे। तो विचारच मला अतिशय वेदना देऊन गेला की आपण वयस्कर झालेल्या माणसाची किंमत करत नाही का, तर पुढची 10 वर्ष आपल्याला दुसऱ्या माणसाकडून लाभ मिळणार आहे। त्याच्यासारखा नालायक माणूस नाही असं माझं वैयक्तिक म्हणणं आहे। औषध सुद्धा विकत आणतो त्याच्यावर एक्सपायरी डेट असते, तशी काही नात्यांची पण एक्सपायरी डेट असते। ते एक्सपायरी झाली समजायचं आणि पुढे चालत राहिलं, वाईट वाटून घ्यायचं नाही। आता आपण आपले वडील शेतात जातात, बांधावरून चक्कर मारतात, पण याचा अर्थ असा नाही की त्यांनी सगळे शेत आपल्याला दिलं। जमीन आपल्या नावावर केली म्हणून काही त्यांना घराबाहेर काढायचं नसतं। जे काही ज्यांना कोणाला पदं मिळाली ती साहेबांमुळे मिळाली, पहिल्या दिवसापासून ते आतापर्यंत। आणि त्याच साहेबांना आपण म्हणायचं आता कीर्तन करा, आता घरी बसा, हे माझ्या मनाला पटण्यासारखं नाही। मी जरा वेगळा माणूस आहे, मी काय राजकारणी नाहीये। मला जे पटत नाही ते मी करत नाही। ज्या साहेबांनी आपल्याला 4 वेळा उपमुख्यमंत्री केलं, 25 वर्ष मंत्री केलं, तरी सुद्धा म्हणायचं काकांनी माझ्यासाठी काय केलं, असं काका मला मिळालं असतं तर मी पण खुश झालो। एवढे वर्ष तुम्हाला समजलं नाही का ही सगळी चाल कोणाची? जसं त्यांनी सांगितलं की ही बीजेपीची चाल आहे, ही वस्तुस्थिती आहे। ती RSSची केव्हापासूनची चाल होती की त्यांना शरद पवार हे नाव संपवायचं होतं। त्यांनी खूप प्रयत्न केला आणि तुम्ही जे कोणी वाचत असाल इतिहासाने पण हेच केलं। जेव्हा घरातला कोणी त्याच्यामध्ये फोडता येतो तेव्हाच ते घर संपतं, नाही तर घर एक असतं तर ते संपूच शकत नाही। की आपली आज ओळख जी आज आहे, ही काटेवाडीची जी ओळख आहे किंवा बारामतीची मी म्हणेन जी ओळख आहे, जेव्हा आपण बाहेर जातो, बाहेरगावी जातो, परदेशात जातो, इतर ठिकाणी जातो, तिथे तुम्हा सर्वांना त्याचा अनुभव आलेला असेल की तुम्ही जरी म्हणाला तुम्ही की आम्ही बारामतीहून आलो, अच्छा शरद पवारांच्या गावातून आला का, हे तोंडाच्या म्हणजे त्यांचे विरोधक देखील हे असं बोलतात। मग कुठल्याही पक्षाचे ते असतील, पहिलं नाव कोणाचं काढतात? साहेबांचं नाव काढतात। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।